येत नव्हता आणि पण आतमध्ये माझ्या काय चालू झालेलं, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ही खरी गोष्ट आहे. आणि ती माझ्या सुनेने बघितलेलं. गाडी चालवायला लागली की माझ्या मनात ऑटोमॅटिक एक महिना आधी चालू झालेलं. आणि मग मी हे दशरथ पवारांना म्हटलं, भाऊजी मला पंढरपूरला यायचंय. त्यांची बायकोची माझी ओळख आहे, ती पंढरपूरला जातात हे माहित होतं मला. मग ते म्हटले चला चला म्हटल्यानंतर म्हटलं सगळं खरं, पण म्हटलं आमच्या नवऱ्याला तेवढं चालू तयार करा म्हटलं, ते काय जाऊन देणार नाहीत मला. म्हटले काय काळजी करा नका, मी सांगतो. मग त्या तिघा चौघांनी सांगितलं, हे नाही म्हणत होते. मी म्हटलं तुम्ही पण चला माझ्या बरोबर. आणि मग त्यांनी ओळखलं की आता ही काय बाई ऐकणार नाही, जाणार म्हणून. आणि मग गेले तर विठ्ठल आपली अशी व्यवस्था करतो. हा माझा साक्षात म्हणजे अनुभव आहे. मी बघितलं की 1000-2000 रुपये 1000-2000 लोक एका दिंडीत असतात, पण आमच्या दिंडीत फक्त 125 लोक होती. आणि तिथं असं कुटुंब भेटलं, एवढं सुंदर कुटुंब भेटलं की घरचं पण माणूस एखाद्या वेळेस झोपल्यानंतर विचारणार नाही की बाबा तुला बरं आहे का, वाईट आहे का, तू जेवलीस का, खाल्लीस का, कोण राहिलंय कोण नाही, कोणाला औषध पाहिजे, ही ती लोक सगळी इतकी सुंदर म्हणजे चौकशी आपली करत होती, सगळ्यांना सांभाळून येत होती. एकदा दोनदा मी पाठीमागे राहिली, कुणी तर सांगितलं ना तर त्यातले 1-2 माणूस थांबणार आणि सांगणार तुम्ही गडबड करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे, घाबरू नका म्हणून. असं ते पुढं नेणार व्यवस्थित आपल्याला दिंडीतून. आणि ती दिंडी म्हणजे मला माहित नव्हतं की एवढी मोठी दिंडी, एवढं प्रचंड माणूस असते ती. त्या दिवे घाटात तर चालायला येत नव्हतं, असं चालत होतो आम्ही असं. आणि ते चालून इथं दुखायचं, असं भरभर चालावं वाटायचं पण जायला यायचं नाही. मुंगी चालेने आम्ही चाललो वर जास्तोपर्यंत. खरंच दिव्य होतं. आणि वर गेल्यानंतर तो विठ्ठल दिसतो त्यावेळेसच असं मनाला खूप बरं वाटतं. आणि तोच नेहमीची सगळी व्यवस्था करत असतो. लोकांच्या पायाला बायकांचे अशी फोड आलेले सगळ्यांच्या. पण मी माझा अनुभव सांगते की माझं काही दुखलं नाही, मला कुठं फोड आला नाही किंवा काय झालं नाही. माझी सगळी स्पेशल अशी व्यवस्था व्हायची. टेंट असायचं, टेंटमध्ये व्यवस्थित ती मुलं तर इतकी 11 टेंट असायचे आमच्या पुढं जाऊन ते तयार करायचे. आम्ही गेलो तर गरम गरम जेवणाचा वास आलेला असायचा, चालून थकलेला असायचं. मी सगळ्या बायकांना सांगायचे, दुखतंय ना तुमचं, तुम्ही मंडूकासन घाला आणि बसा आणि नमाज पडतो तसं म्हटलं जमिनीला डोकं ठेवा, सगळं आपलं दुखायचं राहते. कोण ऐकायचं नाही, कुणाला बसायला यायचं नाही. आम्हाला सवय असल्यामुळं आम्ही तसं करायचं, लगेच रिलॅक्स व्हायचं. आणि लोक तर अशी कुठं पण अशी झोपलेली असायची, अशी झोपायची. मला पहिल्या दिवशी वाटलं अरे कसंही झोपायचं, कसं जायचं, वॉशरूमला कुठं जायचं, काय कसं. पण तिथं गेल्यानंतर हा विठ्ठल सगळं शिकवतो, कुठलीही अडचण येत नाही. फक्त आपल्या मनामध्ये इच्छा पाहिजे त्या पांडुरंगाला भेटायला. आणि पांडुरंग खरोखर आपल्या दिंडीत असतो. आणि हा प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. ते फोड एवढे पायाला बायकांच्या डोळ्यातनं पाणी यायचं. मी उद्या कशी चालणार, उद्या सकाळी पाय चांगले, तेवढं 22-25 किलोमीटर लोक चालायची. आणि रोज ते टुबा घेऊन लोक यायची. आणि खूप आमची व्यवस्था चांगली झाली. मी खानापूर तालुक्यातल्या दिंडीतून गेली, ती पण दशरथ पवारांच्या सासरवाडीची लोक जवळची होती. त्यांनी आमची खूप काळजी घेतली. त्या मुलांचे पण बायकांचे पण फोन कॉल, पोचला का, व्यवस्थित गेला का. आणि येताना एवढी लोक रडत होती ना की ती एक कुटुंब झालं. मी माझा त्यांना अनुभव सांगितलं की मला वाटतंय की कुठल्या तरी जन्मी एवढं मोठं आपलं कुटुंब असणार आहे आणि त्या कुटुंबाचे मी सदस्य असणार आहे. त्यामुळं मी कर्नाटक सोडून मी तिकडे गेले. इतकं छान अनुभव, खूप चांगला. किती सांगावं तेवढं थोडं. प्रत्येक माऊलीचं काहीतरी दुःख असतं ते आपल्याशी शेअर करत असतात. तसंच एका माऊलीचं मुलगा 32 वर्षाचा एका अटॅकने वारलेला. आणि तिला 2 दिवस त्या मुलाची खूप आठवण येत होती. आणि तिला तो न्यायला जायचा वारीतनं गेल्यानंतर. तर ती म्हणजे तिचं दुःख तिला माहित ना, आणि तिला न्यायला कोण नव्हतं. विठ्ठलानं अशी व्यवस्था केली. कराडच्याच आहेत त्या की मी कराडची आहे म्हणून एवढ्या दिवस दिंडीत होतो. पण प्रत्येकाचं कुटुंब वेगळं, म्हणजे घर वेगळं. म्हणजे टेंटमध्ये 20-20 जण असायचं ना आम्ही. मग तिचं घर वेगळं, माझं घर वेगळं. संध्याकाळी आमचं घर कुठे शोधायचं, त्याच्यात जाऊन बसायचं. आणि मग ती दिसायची, आपली बोलायची, तुळस डोक्यावर घेतलेली असायची, पण नाराज असायची. पण एवढं कुणाला वेळच नसायचा विचारायला. मग ती काल म्हणली, ताई तुमच्या गाडीत जागा आहे का हो? म्हटलं आहे एका माणसाची, पण ती मुलगा एक येणार आहे आणि तुम्ही ठरवा की आमच्या गाडीत कोण येणार. मग ती दुसरी माऊली होती, ती विचारायला गेली की बाळा तू ह्या ताईंच्या गाडीतनं जाणारच का. ती पोरगं म्हटलं नाही जाणार, मी ट्रकमधनंच जाणार. म्हणजे मुलं 14-15 वर्षाच्या मुलांना काय असं पाहिजे असतं, ओपन वगैरे दंगा करायला. तो मुलगा
आळंदी ते पंढरपूर मृदुंग वाजवत सगळ्या रस्त्यानं म्हणजे त्यांचं कौतुक करावं, किती त्यांच्या पायावरती लोळण घ्यावी असं वाटत असतं आपल्याला. तो मुलगा नाही म्हणला आणि त्या माऊलीची व्यवस्था माझ्या गाडीत झाली आणि तिनं अर्ध्या घाटात आल्यानंतर ह्याच्यात रस्त्यात आल्यानंतर तिनं तिचं दुःख सांगितलं. पांडुरंग आहे का, तर खरंच आहे. माझ्याच मुलाच्या वयाचा मुलगा पांडुरंगानं न्यायला पाठवला. इतकं वाईट वाटत होतं ना, काल ती सोडत नव्हती. तिनं घरी नेलं, आमचा सत्कार केला, आमची ओटी भरली, आम्हाला चहा दिला आणि त्या मुलांना, त्यांच्या सुनांना, नातवांना इतका आनंद झाला की तो आपण शब्दात सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येकानं एक तरी वारी पंढरीची करा, ती पण एक दिवसाची करू नका, पूर्ण वारी करा. विठ्ठल तुम्हाला नेत असतो आणि पदोपदी तो त्याचं दर्शन देत असतो. मला कागद नव्हता, ते पाऊस आला की कागद घ्यायचा, बसायच्या वेळेला कागद टाकायचा आणि कागद नव्हता तर चालायचं आणि कुठंतरी पटकन बसायचं. तर मला पहिल्या दिवशी मांडी घालून बसायलीच नव्हती, मी असा कट्टा बघायची आणि बसायची आणि कागदवाला असायचा कुठंतरी असायचा, पण उठायची शक्ती नसायची की बाबा खिशात पैसे आहेत पण तो कागद आणायची. मग तिसऱ्या दिवशीचा अनुभव आहे. ती शेजारीने माझी बसली, तिला म्हटलं अगं मला कागद नाहीये, मी तुमच्याच कागदावर बसते, तुमचाच कागद पांघरते, मला तिथपर्यंत जाण्याची शक्ती नाहीये. एकदा बसलं की उठायची ताकद येत नाही लवकर. तर म्हटलं आता काय करू. तर एक शेजारी माझ्या माऊली बसलेली, लातूरची होती, तो मला म्हटला ताई तुला कागद नाही, असं म्हणत केलं बरं का तिनं, ताई तुला कागद नाही ना, हे घे माझ्याकडे 2 कागद आहेत बरं का. तर मी म्हटलं अरे माऊली, म्हटलं कसं मला कागद, म्हटलं मग माझ्या पैशाचा तू चहा पी. नाही म्हटलं हा पण तुझ्यासारखाच एका माऊलीनं मला दिलेला आहे, तू वापर. म्हणजे असा अनुभव आहे. एकमेकाला मदत मदत नाही, ते सोय केलेलाच असतो.